मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी आता सकाळपासूनच मतदान सुरू असल्याचं पाहायला मिळतं। मात्र यामध्ये काही तांत्रिक अडचणी असतील किंवा मग शाहीचं सुद्धा एक कारण जे ते समोर आल्याचं पाहिलं होतं। या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणचे स्थानिक आमदार महेश सावंत आहेत आणि त्यासोबत साईनाथ दुर्गे सुद्धा सोबत आहेत। सर्वप्रथम सावंत सरकडे जाऊ। सावंत सर, आपण सुद्धा मतदानाचा अधिकार बजावला आहात, मात्र काही कारणं किंवा एक शाही जी आहे ते ही कुठेतरी त्यांनी मार्करनी दिला असल्याचा आरोप जो आहे तो निवडणूक आयोगावरती केला जातो। तुमची काय प्रतिक्रिया? ही आपण आतापर्यंत किती मतदान केले आहोत? मला वाटते 92 काय 91 यापासून मी केलेलं आहे। तर आतापर्यंत असं झालंच ना। आता याला मी लिंबू लावला तर 2 मिनिटात जाईल ती शाही 15-15 दिवस महिनाभर राहायची ती शाही गेली कुठे? आज त्यांनाकडे कुठे दुसरा झोल करायला चान्स नाही। बोंबॉम्ब चालली आहे किती महिन्यात, 6 महिन्यापासून दुबार आम्ही दुबारचे सुद्धा नावं दिले, परंतु त्याच्यावरती अजूनपर्यंत काय हे एक षडयंत्र असेल की मार्कर जातोय तो ह्या यादीत ना त्या यादीत ना, त्याचा पोलिंग एजंट ओळखू शकतो। आधार कार्ड कोणी बनवतं आता मशीन टाकल्यानं आणि सरकार त्यांच्याकडे काही करू शकतं। त्या आधार कार्डच्या आधारे ते दुबार करू शकतात। हे त्यांचा षडयंत्र आहे। सरकारने म्हणजे मला तर वाटतं निवडणुका घेऊच नाही। निवडणुका घेण्याच्या लायक सरकार सध्या दिसत नाही आम्हाला, कारण एवढा घोळ कुठल्याच इलेक्शनला जाणार। एक यादी माझ्या घरात 4 मतदान, मी माझी बायको 2 मुलं, नवरा बायकोच्या एका ठिकाणी मुलाचा आणि मुलीचा दुसरीकडे, अशा ठिकाणी बूथ दिलेले आहे। म्हणजे एका घरात सुद्धा डिवाईड केले त्यांनी। म्हणजे जशी जातीपातीमध्ये डिवाईड करतात तसं आता आमच्या मतदानामध्ये सुद्धा डिवाईड केलेलं आहे। अशा सरकार जर जे कोण काम करत होते त्यांच्यावरती फौजदारी गुन्हा सरकारने टाकला पाहिजे की निष्क्रियतेचा आणि लोकशाहीचा खून करण्याचा प्रयत्न। आज मतदार बिचारे 1-1, 2-2 तास तिथे उभे तरी नाव मिळत नाही। त्यांच्याकडे सिस्टम नाही, त्यांच्याकडे PDF फाईल नाही। इंडिया बोलला तर ते म्हणतात आमच्या फोनला रेंजच नाही। बोलला आमचा फोन घ्या तुम्हाला दिवसभरात। अशी कारभार आहे BMCचा। जर इलेक्शन घ्यायला जमत नाही तर कशाला घेता? उगाच कोर्ट सांगते म्हणून करतात। त्याचा पुरेपूर फायदा लोकशाहीच्या मतदाराला पाहिजे, सामान्य जनतेला पाहिजे, कुठल्याही जनतेला पाहिजे की मतदानाचा हक्क डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आहे। त्या हक्कावर कुठेतरी बाधा यायचा प्रयत्न चालला आहे। सर, मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईकर हा मतदानासाठी बाहेर पडला, मात्र निवडणुकीच्या शेवटच्या क्षणी म्हणजे आज मतदान आहे, मात्र ह्यापूर्वी ते पाडू करून मशीन आणली, त्यानंतर आता हे मार्करची शाही काय कुठेतरी हे एक वेगळं हे वाटतं काय? म्हणजे बघा, आतापर्यंत EVM वरती संशय होता, आता तर दाट संशय। तेव्हा निदान दिसायचं तरी आम्ही कोणाला केला आहे तो त्या VVPATमध्ये दिसायचं, पण आता ते पण नाही दिसत आहे। आता काय हे सगळे केलं आहे ते टेक्नॉलॉजीने केलं आहे। टेक्नॉलॉजीने तुम्हाला एक कमांडवरती काही होऊ शकते। आता काय माहिती, आम्ही आमचा मतदानाचा हक्क दिला आमच्या मशालला, पण तो मशालमध्येच राहायला पाहिजे अशीच आमची प्रांजळ इच्छा आहे। नक्कीच आपल्यासोबत साईनाथ दुर्गे सर, काय सांगाल एकूणच ज्या पद्धतीचं कारभार सुरू आहे, पेनाल्टची शाही मार्करनी जे आहे ते हातावरती निशाण केलं जात आहे, काय वाटतं तुम्हाला? नाही, तसं आत्ता महेश सावंतजींनी सांगितल्याप्रमाणे की सरळ पहिल्यांदा असं होतं आहे की मार्करने शाही लावली जाते आणि तुम्ही बघताय की मी डेटॉलने साबणाने धुतला हात, तुमची शाही गेली। आणि हे मी सकाळपासून आता आमच्या शिवसैनिक असतील, मनसैनिक असतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार यांच्या कार्यकर्त्यांना आम्ही आवाहन करतो आहे की आपण सतर्क राहावं, कारण अशा पद्धतीचं ढिसाळ कारभार पुन्हा एकदा निवडणूक आयोगाचा लोकांच्या समोर आलेला आहे। आणि कुठेतरी उद्धवसाहेब ठाकरे, राजसाहेब ठाकरे, आदित्यसाहेब ठाकरे, अमितसाहेब ठाकरे यांनी जो मराठीचा मुद्दा मांडला आणि मुंबईसाठी लोकांना एकजूट केलेलं आहे, आणि तुम्ही सकाळपासून तुम्ही बघताय मुंबईकर अतिशय उत्साहाने एक दिलाने उतरलेल्या मतदानासाठी, आणि हा सगळा गैरप्रकाराला वाव देणारा सगळा हा कारभार आहे। आणि तरी आम्ही हा होऊ देणार नाही। आम्ही आमच्या शिवसैनिकांना, कार्यकर्त्यांना आम्ही सतर्क राहण्यासाठी सांगितलेलं आहे। सर, एकीकडे दुबार मतदारांना कुठेतरी पाहण्यासाठी आपलं भगवं गार्ड जे आहे ते तैनात आहे, मात्र दुसरीकडे अशा प्रकारचं सुद्धा एक वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। नक्कीच आहे, हा नेहमीच वारंवार आम्ही सूचना तक्रारी देऊनसुद्धा निवडणूक आयोग अशा पद्धतीनं कारभार करण्यासाठी हे वाव देतं आहे। परंतु आमचे विभाग प्रमुख आहेत महेशजी सावंत, आणि असे मुंबईचे विभाग प्रमुख आहेत, सगळे पदाधिकारी आहेत, शाखा प्रमुख आहेत, शिवसैनिक आहेत, मनसैनिक आहेत, हे रस्त्यावर उतरून आज घरोघरी जाऊन प्रत्येक ठिकाणी सतर्क आहेत आणि त्यांचं लक्ष आहे प्रत्येक मतदारावर, आणि त्या पद्धतीने आम्ही काम करतोय। कुठेही आम्ही बोगस किंवा दुबार मतदान होऊ देणार नाही। नक्कीच खूप खूप धन्यवाद। तर आपण पाहतोय की सर्वच बूथ असेल किंवा सर्वच मतदान केंद्रांवरती खरं तर मनसैनिक आणि शिवसैनिकांचं लक्ष आहे। दुबार मतदार असतील किंवा मग मार्करनी केलेली शाही यावरती सुद्धा आता या दोन्ही पक्षांच्या पदाधिकारी